नमस्कार मंडळी. आज दिव्यांची अमावस्या. श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता करणारा दिवस म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या. या दिवशी घरातील सगळ्या प्रकारचे दिवे, समया आणि निरांजन यांना घासून पुसून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा यावी यासाठी प्रार्थना सुद्धा केली जाते. पुरणाचा नैवेद्य करून गोडाधोडाचं जेवण करण्याची सुद्धा प्रथा आहे. काही ठिकाणी कणकेचे दिवे तयार करून त्याचाही नैवेद्य दाखवतात. दीप अमावस्येला सगळं घर स्वच्छ करून घरभर दिवे लावण्याची सुद्धा प्रथा आहे. घरासमोरील अंगणात रांगोळी काढून दाराला फुलांचं तोरण बांधून सणाप्रमाणे हा दिवस साजरा केला जातो. तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा विचार सांगणारा दिवा हा एक मांगल्याचं प्रतीक आहे. समृद्धी, तेज सर्वांच्या आयुष्यात नांदो याच भावनेने आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. याच दिवशी शंकर, पार्वती आणि कार्तिकेय यांची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे. भारतातील काही ठिकाणी या दिवशी पितृपूजा देखील करतात आणि पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवतात. आपल्या पूर्वजांच्या नावाने या दिवशी दान केलं तर तो शुभ संकेत आहे असं सुद्धा मानलं जातं. भारतातील अनेक कुटुंबात दिव्याच्या अमावस्येला संध्याकाळी शुभं करोती म्हणून झाल्यावर लहान मुलांना ओवाळण्याची सुद्धा प्रथा आहे. घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पसरावा हाच यामागचा मुख्य हेतू. अशा या दिव्यांच्या अमावस्येच्या तुम्हा सगळ्यांना आणि येऊ घातलेल्या श्रावणातील सगळ्या सण उत्सवांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.